येवला विधानसभेसाठी 24 फेब्रुवारीला मॉक पोल आहे। छगन भुजबळ यांचे विरोधी उमेदवार माणिकराव शिंदे यांनी ईव्हीएम यंत्रावर आक्षेप घेतलाय, तर निवडणूक आयोगाने फेर मतमोजणीसाठी ठरवून दिलेलं शुल्क माणिकराव शिंदे यांनी भरलंय आणि त्यानंतर हा मॉक पोल होणार आहे। येत्या 24 फेब्रुवारीला येवला विधानसभेसाठी हा मॉक पोल होईल। नाशिकच्या सिद्धपिंपरीच्या निवडणूक शाखेच्या गोदामात हा मॉक पोल होणार आहे। सकाळी 8 वाजता हा मॉक पोल सुरू होणार असल्याची माहिती आहे। पुढे देखील एक मोठी बातमी धनंजय मुंडे यांच्या संदर्भातली बातमी आहे, कारण नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण करण्यात आलेली आहे। भगवानगड मुंडेंच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे असं यावेळेस सांगितलं जातं। जाणीवपूर्वक धनंजय मुंडेंना टार्गेट केलं जातंय असंही नामदेव शास्त्री यांनी म्हटलं असल्याचं बघायला मिळत आहे। मुंडेंची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही तरी त्यांना गुन्हेगार ठरवलं जाते। धनंजय मुंडे गुन्हेगार नाही हे मी ठामपणे सांगतो असंही यावेळेस नामदेव शास्त्री म्हणाले। जाणीवपूर्वक प्रकरण ताणून धरलं जाते। 53 दिवसांपासून धनंजय मुंडेंची मीडिया ट्रायल सुरू आहे। राजकीय स्वार्थासाठी जातीय तेढ निर्माण केले जात आहेत। खंडणी गोळा करणारे हे नेते नाही असं देखील नामदेव शास्त्री यांनी म्हटलं। गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात असं मला जाणवतं, असं मला वाटतं। कारण की इतक्या वर्षापासून तो जवळ आहे, गोपीनाथरावांचा पुतण्या आहेत, सगळ्या नेत्याबरोबर तो राहिलेला आहे आणि त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगाराची नाहीच आहे। त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवतंय असं मला वाटतंय। आणि जातीवाद नष्ट करत करत आलेला काही राजकीय स्वार्थी लोकांनी पुन्हा तो उफळून आणला। तो संतांच्या कार्यावर कुठेतरी पाणी फिरले असं मला वाटतंय। जाती सलोखा नष्ट होत चाललेला आहे असं वाटतंय। तर पुढे आणखी एक मोठी बातमी, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेने पुण्यात ऑपरेशन टायगर राबवण्यास सुरुवात केली आणि काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, हुसेन दलवाई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। त्यामुळे आता चर्चांना उधाण आलंय। मात्र आपण एकनाथ शिंदेंना कामानिमित्त भेटलो असं धंगेकरांनी साम टीव्हीशी बोलत असताना स्पष्ट सुद्धा केलं। राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, माझ्या एका कामानिमित्त मी त्यांना भेटलो आणि माझ्या कामाचे ते म्हणले प्रयत्न करतात, पण आता गेलं की बातमी होती। ह्याच्यापूर्वी मी काय एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो नाही का? भेटलो ना, अजितदादांना 100 वेळा भेटलो। उलट मी गेलो ना या 2 महिन्यात। काँग्रेसमध्येच आहे ना आता मी, तुम्ही काय मला हे विचारताय? काँग्रेसमध्येच आहे। म्हणजे रवींद्र धंगेकर कुठेही जाणार नाही? नाही जाणार, माझ्या गाठी भेटावंच लागेल ना आता काय कामानिमित्त। तर रवींद्र धंगेकर यांनी नेमकं काय सांगितलं हे आपण पाहिलं। यानंतर इतर काही राज्यभरातल्या मोठ्या महत्त्वाच्या अपडेट्स वेगवान स्वरूपात 36 जुलै 36 रिपोर्टर्समध्ये। गडचिरोलीमध्ये पोलीस अधिकारी, नवनियुक्त पोलीस जवान आणि खासगी कंत्राटदारांच्या सहकार्यातून पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली। अतिदुर्गम नक्षलग्रस्त समजल्या जाणाऱ्या भामरागड तालुक्यातील नेलगुंडा या ठिकाणी नवीन पोलीस मदत केंद्र उभारण्यात आलं। हे पोलीस मदत केंद्र भामरागड पासून 20 किलोमीटर अंतरावर आहे। बदलापूर नगरपालिकेने सलग 4 दिवस धडक कारवाई केली। अनधिकृत हातगाड्या आणि टपऱ्या जमीनदोस्त केल्या। पालिकेच्या कारवाईचं नागरिकांमधून स्वागत होतंय। तर बदलापूर शहरात गेल्या काही वर्षांमध्ये फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण सुद्धा केलेलं आहे। धाराशिव शहरातल्या अतिक्रमण हटवण्यासाठी बांधकाम विभागाच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम सुद्धा सुरू करण्यात आली असल्याचं बघायला मिळतंय। याशिवाय शहरातील मुख्य रस्ता असलेल्या आयुर्वेदिक महाविद्यालय ते तेरणा महाविद्यालयापर्यंतचं अतिक्रमण हटवण्याची मोहीम ही आता हाती घेण्यात आली असल्याचं पाहायला मिळतंय। पहिल्याच दिवशी 200 अतिक्रमण हटवण्यात आलेली। कोल्हापूर या ठिकाणच्या भाकवे गावाच्या पश्चिमेला एका विहिरीवरील झाडाला सुगरणीचं खोप आहे आणि तिथे सुगरणीने चक्क 3 मजले असा हा खोपा बांधला असल्याचं बघायला मिळतंय। शहरातील आपण पाहतोय सिमेंटचे जंगल वाढत चाललेले आहे। शहरीकरण आणि वाढती लोकसंख्या त्यामुळे शहरात टोलेजंग इमारती बघायला मिळतात। त्यामुळे असाच पर्याय आम्ही देखील शोधला असं पक्षी त्यांच्या कृतीतून सांगतायत का, अशा प्रतिक्रिया सध्या उमटत आहे। अंबरनाथ या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्यानं झाड पाडताना ते एका गॅस कर्मचाऱ्याच्या डोक्यात पडलं, त्यामुळे तो गंभीर जखमी झाला। अनेक गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि या प्रकरणी संबंधित बिल्डरवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली जात असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र अंबरनाथ पालिकेने अद्याप कोणतीच कारवाई केलेली नाही।
छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा MIDC वरून येणारी वाहतूक ठप्प झाली. अपघात झाल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. वाहतूक कोंडीमुळे शेंद्रा MIDC मधून येणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतोय. चंद्रपूर महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला एका दुकानदारानं विरोध केला. कारवाई दरम्यान या दुकानदारानं वाहनाखाली झोपून विरोध केलाय. बाजारातील सर्व अतिक्रमण काढल्यानंतर माझ्या दुकानावर कारवाई करावी असं त्याचं म्हणणं आहे. माझ्यावर जाणीवपूर्वक कारवाई केली जाते असा आरोप सुद्धा या व्यक्तीने केलेला आहे. सांगलीच्या मिरज शिवतीर्थावरील मशाली बंद पडलेल्या आहेत, त्यामुळे कोट्यवधींच्या निधीचा चुराडा झालाय. देखभाल दुरुस्ती वेळेत होत नसल्यानं शिवभक्तांकडून तीव्र नाराजी सुद्धा सध्या व्यक्त केली जाते. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न पुन्हा पेटलेला आहे आणि यावेळेस जर आपण पाहिलं तर हद्दवाढीला स्थानिक 19 गावांचा तीव्र विरोध आहे. दुसरीकडे कोल्हापूर हद्दवाढ कृती समिती शहराच्या विस्तारासाठी आग्रही आहे आणि या दोन्हीच्या परस्पर विरोधी भूमिकेमुळे कोल्हापुरात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. मावळचा दारुंबरी गावातील विहिरीमध्ये साखर कारखान्याचं पाणी मिक्स होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय आणि यावेळी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचं रसायनयुक्त पाणी मिक्स होत असल्यानं नागरिकांच्या जीविताला धोका आहे. या विहिरीच्या पाण्याची चाचणी करण्यासाठी नमुने घेण्यात आल्याची माहिती आहे. प्रवास भाडं वाढलं असलं तरी सुरक्षित प्रवासासाठी नागरिक ST बसला पसंती देत आहे. भाडेवाढीनंतरही यवतमाळ स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. बुलढाण्याच्या चिखलीमध्ये शेतकऱ्यांच्या सुड्या पेटवून देण्याचे प्रकार वाढत आहे. याच महिन्यात तिसरी घटना घडली आहे. मोहदरी या ठिकाणी शेतकरी गोपाल राठोड यांच्या 4 एकर क्षेत्रावरील तूर आणि सोयाबीनच्या सुड्या अज्ञात व्यक्तीने जाळल्या. या शेतकऱ्याचे सुमारे 3 लाखांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन खरेदीची मुदत शुक्रवारी संपली होती, मात्र अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी राहिली. मुदतवाढीची मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालेलं आहे. याशिवाय ही मागणी मान्य करत सरकारने 6 फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन खरेदीला मुदतवाढ दिली आहे. सरकारी योजनांच्या लाभासाठी आता शेतकऱ्यांना युनिक ID ॲग्रीस्टॅग बनवणं आवश्यक असणार आहे. याशिवाय आपली शेतजमीन आधारशी संलग्न करून फॉर्मर ID बनवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. यानंतर शेतकऱ्यांना एक विशिष्ट क्रमांक मिळेल आणि हे कार्ड नसल्यास PM किसान पीक विम्यासारख्या योजनांचा लाभ मिळणार नाही. खत आणि औषध लिंकिंगवरून कारवाईचा आदेश देण्यात येईल असा इशारा राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी दिला. लिंकिंग सक्तीचं करून कंपन्या आणि विक्रेते शेतकऱ्यांना लुटत असतात. यावर तोडगा काढण्यासाठी हा निर्णय आता घेण्यात आलेला आहे. शिराळा या वनविभागाच्या कार्यक्षेत्रात नवीन वर्षात 4 बिबट्यांचा मृत्यू झाला. यातील 2 बिबटे विहिरीत पडल्यानं एका गाडीच्या धडकेत आल्यानं तर एकाचा वृद्धपकाळानं मृत्यू झाला. अवघ्या 30 दिवसांमध्ये 4 बिबट्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता चिंता सुद्धा तितकीच व्यक्त केली जाते. भंडाऱ्याच्या कवलेवाड्यात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला. यानंतर संतप्त गावकऱ्यांनी आता वन विभागाच्या गाड्यांची तोडफोड केली. वन विभागाचे कर्मचारी उशिरानं घटनास्थळी पोहोचले असा आरोप या गावकऱ्यांचा असल्याचं बघायला मिळतंय. यावेळेस मृत महिलेच्या कुटुंबियांना तातडीने 50 लाखांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या 5ही तालुक्यांमध्ये आता महसूल प्रशासनाचे तलाठी सर्वसामान्यांची कामं करण्यासाठी आपण त्यांच्या निवासस्थानी नागरिकांना बोलवत आहे. तर काही भागात तलाठ्यांनी बेकायदेशीररित्या नेमलेल्या एजंट्सकडून सामान्यांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप केलाय. याविरोधात ग्रामस्थांनी आंदोलन सुद्धा केलेलं आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दूध उत्पादक संघटनेच्या वतीने गाईचे पूजन करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. गोकुळ दूध संघाने गाईच्या दूध दरात 2 वेळा कपात केली आणि ही कपात थांबवावी आणि गाईच्या दुधाला प्रति लिटर सरकारने 7 रुपये अनुदान जाहीर करावे या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. अकोला या ठिकाणी रात्रभर मशाल पेटवत शेतकऱ्यांनी यावेळेस जागर आंदोलन केलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला सुबुद्धी सुचावी म्हणून शेतकऱ्यांनी भजन आंदोलन केलं. शेतमालाला कायद्याद्वारे हमीभाव मिळावा, कर्जमाफी प्रति एकर 40,000 रुपये देण्याच्या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन यावेळेस करण्यात आलेलं आहे. एसटी दरवाढी विरोधात ठाकरे गटानं कणकवली या ठिकाणी बस स्थानकामध्ये जोरदार घोषणाबाजी केली, चक्काजाम आंदोलन केलंय. या बस स्थानकातील एसटी बस रोखून कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि यावेळेस शासनाकडे प्रवाशांच्या आणि जनतेच्या भावना कळवा, अन्यथा यापेक्षा मोठं आंदोलन छेडू असा इशारा ठाकरे गटाकडून एसटी प्रशासनाला देण्यात आलेला आहे. अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांच्या नेतृत्वामध्ये अकोल्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा निघाला. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा दरम्यान आमदार साजिद खान यांनी सरकारवरती टीका केलेली आहे. याशिवाय राज्यभर मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा दिलेला आहे. पुण्यात जीबी सिंड्रोमचा उद्रेक 9 जानेवारीपासून झाला. त्यानंतर आता 3 आठवड्यांनी आरोग्य विभागानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आणि या सर्व जिल्ह्यांना खरं तर या मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत. नागपूर या ठिकाणी जीबीएसची रुग्णसंख्या 7 वर गेली आहे. शहरातील एका खासगी रुग्णालयात जीबीएसच्या एका रुग्णाची नोंद झाली. 56 वर्षीय रुग्णानं उपचार घेतले. आराम पडल्यावरती त्याला सुट्टी दिली गेली. नागपूर शहरात मेडिकल कॉलेज याशिवाय शासकीय रुग्णालयात सध्या 5 पैकी 3 जीबीएस रुग्ण दाखल झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात एकही जीबीएस रुग्णाची नोंद झालेली नाही आहे. पुण्यात जीबीएस रुग्णांची संख्या 130 वर स्थिर आहे. यातील 25 रुग्ण पुणे शहरातील असून 74 रुग्ण हे पुणे महापालिकेच्या हद्दीत नव्यानं समाविष्ट भागातील आहे. एकूण रुग्णांपैकी 20 रुग्ण सध्या व्हेंटिलेटरवर असल्याचं कळत आहे. राज्यात वेगानं वाढत असलेल्या जीबी सिंड्रोम आजाराबाबत केंद्रीय आरोग्य पथकाकडून पाहणी करण्यात आली. पाहणीचा अहवाल पुढील 2 दिवसात देण्यात येणार आहे. कमला नेहरू रुग्णालयातील आयसीयू युनिटमध्ये न्यूरोलॉजिस्ट ठेवण्याचे आदेश केंद्रीय पथकानं दिले. रुग्णांना योग्य उपचार मिळावे यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासंदर्भात सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. राज्यात जीबी सिंड्रोमचा धोका वाढतोय. साताऱ्यात जीबीएसचे 4 संशयित रुग्ण आढळले. 15 वर्षांच्या आतील 4 मुलांमध्ये याची लक्षणं आढळली. नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. जीबीएस आजाराचे अकोल्यात 5 रुग्ण आढळले. जिल्हा रुग्णालयात रुग्णांवरती उपचार सुरू आहे आणि 5 पैकी 1 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आलेली आहे आणि नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन आहे. सांगली जिल्ह्यात आणखी जीबीएसचे 3 नवीन रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या आता 6 वर गेलेली आहे. त्यांच्यावरती शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सध्या सुरू. जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेचा वैद्यकीय विभाग सतर्क झाला. अतिदक्षतेचा उपाय म्हणून महापालिकेने या आजाराच्या संशयितांवर उपचार करण्यासाठी विशेष कक्षाची स्थापना केली. जीबीएस रुग्ण आढळल्यास महापालिकेला कळवण्याचे आवाहन देखील महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक यांनी केलेलं आहे. जळगाव विमानतळावरून गोवा जळगाव पुणे ही विमानसेवा अचानक रद्द झाली. प्रवाशांची तारांबळ झाली आहे. विमान कंपनीकडून तांत्रिक कारणास्तव ही विमानसेवा रद्द झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे. पुणे महानगरपालिकेच्या मिळकत कराच्या थकबाकीचा डोंगर दरवर्षी वाढतोय आणि प्रशासनाच्या माहितीनुसार शहरातील 6,45,937 मिळकत कर धारकांनी तब्बल 11,575 कोटी 93,06,000 मिळकत कर थकवलाय. यामध्ये मिळकत कराची मूळ रक्कम 3,581 कोटी 43,31,000 रुपये इतकी आहे. केंद्र सरकारने सी हेवी
मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलची किंमत प्रति लिटर ₹1.39 वाढवली. नव्या निर्णयानुसार इथेनॉलची किंमत प्रति लिटर ₹57.97 निश्चित झाली आहे. या दराने इथेनॉल उत्पादक तेल कंपन्यांना विक्री करू शकणार आहे. ऑक्टोबर 2025 अखेरच्या वर्षासाठी या किमती लागू असतील. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबई महानगर क्षेत्रातील घरांच्या किमती तब्बल 18% वाढल्या. त्यामुळे मुंबईमध्ये घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांना आर्थिक गणितं जुळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागेल. पालिकेचा मालमत्ता कर न भरलेल्या थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटिसा आणि वॉरंट बजावण्यास पालिकेने सुरुवात केली. कर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी 447 थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटिसा दिल्या. 27 वॉरंट बजावण्यात आले. पनवेल क्षेत्रातील 4 प्रभागांमध्ये सुमारे 3,50,000 मालमत्तांना कर आकारणी करण्यात आलेली आहे. महापालिकेचा अर्थसंकल्प 3 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. मात्र अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी पालिका प्रशासनानं कर आकारणी सुरू केली. त्यामुळे मुंबईकरांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. पुणे पीएमपीने सुरू केलेल्या ॲपचा प्रवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला मिळाला. अवघ्या 5 महिन्यांमध्ये पीएमपीला एकूण 20,25,28,963 रुपयांचं उत्पन्न मिळालं. प्रवाशांना बसचं लाईव्ह लोकेशन कळावं, ऑनलाईन तिकीट किंवा पास काढता यावा अशा अनेक सेवांसाठी पीएमपीने हे ॲप सुरू केलं. अफगाणिस्तान पश्चिम राजस्थानमध्ये सक्रिय असलेले पश्चिमी थंड वारे अरबी समुद्रामार्गे उत्तर महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोमवारपासून 3 दिवस उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची आणि तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची देखील शक्यता आहे. मुंबईतल्या कमाल आणि किमान तापमानात काही अंशी घट झाली आहे. गारठा वाढलाय. मुंबईमध्ये अनुक्रमे 33 आणि 18 अंश सेल्सिअस कमाल आणि किमान तापमानाची नोंद झाली. त्यात आणखी घट होण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तवली. रत्नागिरीमधल्या जुवे या ठिकाणी सचिन चव्हाण यांनी आपल्या टीमसह भारतीय नौदलाच्या ताफ्यात असलेल्या मोरमुगाओ या युद्धनौकेची प्रतिकृती तयार केलेली आहे. साधारणतः 20 फूट लांब आणि 7.5 फूट उंचीची ही प्रतिकृती आहे. हे बनवण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी लागला आहे. साताऱ्याच्या डॉक्टर जान्हवी इंगळेने योग विश्वामध्ये एकाच वेळी 12 विश्वविक्रम केले आणि इतिहास रचला. अमेझिंग ऑलिम्पिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली. जान्हवीने एकाच वेळी 12 वेगवेगळ्या योगा आसनांमध्ये विश्वविक्रम प्रस्थापित केलेला आहे. नागपूर विद्यापीठामध्ये जागतिक वारसा स्थळांचं चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या चित्र प्रदर्शनीमध्ये भारतातील 43 ऐतिहासिक वारसा स्थळांची चित्र आहेत आणि याबरोबरच विविध ऐतिहासिक वस्तू संग्रहालय देखील पाहायला मिळत आहे. हुतात्मा दिनानिमित्त साईबाबा समाधी मंदिर आणि मंदिर परिसरात शहीद हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. साई संस्थान प्रशासनाच्या कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि भाविकांनी 2 मिनिट स्तब्ध उभं राहत शहीद हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. स्वीडनमधल्या मशिदीसमोर कुराण जाणाऱ्या आंदोलक सलमान मोमिका याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे. कुराणच्या प्रती जाळल्यावर अनेक मुसलमान देशांनी त्याच्यावर टीका केलेली. अनेक वेळा त्याने कुराण सार्वजनिकरित्या जाळलेलं आहे. मंत्री चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवरती आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. लग्न समारंभातील भेटीमध्ये युती होत नसते. जर मी गेलो असतो तर माझीही ठाकरेंसोबत भेट झालीच असती, असं यावेळेस फडणवीस म्हणाले. चंद्रकांत पाटलांच्या ज्या भावना आहेत त्याच भावना भाजपमध्ये अनेकांच्या आहे असं म्हणत संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांचे आभार मानले. आम्ही भाग्यवान आहोत. गेले 5 वर्ष उद्धवजी आमच्यासोबत आहे असं म्हणत खासदार सुप्रिया सुळेंनी चंद्रकांत पाटील यांना टोलाही लगावला. अहिलानगर जिल्ह्यातल्या ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं. ठाकरे गटाचे 12 माजी नगरसेवक, माजी महापौर आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुक्तागिरी निवासस्थानी पक्षप्रवेश झालाय.